स्वागत आहे आपल्या गुढीपाडवा विशेष या नवीन व्हिडिओमध्ये। गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे। गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक। विजय, समृद्धी आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक मानला जाणारा हा सण घराघरात गुढी उभारून पुरणपोळीचा बेत आखून आनंदाने साजरा केला जातो। पण या सणामागची नेमकी कहाणी काय आहे आणि त्याचा नेमका इतिहास काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। त्याआधी अमृतधारा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या दिवशी साजरा होतो। हिंदू पुराणानुसार या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि काळाची गणना सुरू झाली, म्हणूनच हा दिवस नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो। गुढीपाडवा साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा आहे जी खूप लोकप्रिय आहे। या कथेनुसार त्रेतायुगात दक्षिण भारतातील किष्किंधावर राजा बली राज्य करत होता। जेव्हा श्रीराम रावणाच्या कैदेतून सीतेला मुक्त करण्यासाठी लंकेकडे जात होते, तेव्हा राजा बलीचा भाऊ सुग्रीवाला भेटला। मग सुग्रीवाने रामांना त्याचा भाऊ बळी याच्या दुष्कृत्यांबद्दल, अत्याचारांबद्दल आणि दहशतीबद्दल सांगितले आणि बळीला मारण्यासाठी श्रीरामांकडे मदत मागितली। सुग्रीवाच्या विनंतीवरून रामाने बळीचा वध केला आणि सुग्रीवाला आणि त्याच्या प्रजेला त्याच्या दहशतीतून मुक्त केले। असे मानले जाते की ज्या दिवशी रामाने बळीचा वध केला तो दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा हा दिवस होता, म्हणून दरवर्षी हा दिवस दक्षिणेत गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो आणि विजय ध्वज फडकवला जातो। आणखीन एका रामाशी संबंधित असलेल्या आख्यायिकेप्रमाणे जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले, तेव्हा तिथल्या प्रजेने श्रीरामांचे स्वागत करण्यासाठी म्हणून घरोघरी विजय ध्वज अर्थात गुढ्या उभारल्या होत्या। चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू श्रीरामांचा 14 वर्षांचा वनवास संपला, म्हणून हा आनंद उत्सवाचा दिवस गुढी उभारून साजरा केला जातो। गुढीपाडव्याला ऐतिहासिक दृष्ट्या ही मोठं महत्त्व आहे। मराठ्यांचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याशी या सणांचा थेट संबंध आहे। मुघल आणि इतर परकीय सत्तांविरुद्ध लढताना शिवाजी महाराजांनी अनेक विजय मिळवले। असं सांगितलं जातं की एखाद्या मोठ्या विजयानंतर शिवाजी महाराज परतले की गडावर गुढी उभारून विजय उत्सव साजरा केला जात असे। ही परंपरा पुढे जोपासली आणि गुढी हे विजयाचं प्रतीक बनलं। त्यामुळे गुढीपाडवा हा फक्त नववर्षाचं स्वागत नसून शौर्य आणि स्वाभिमानाचाही प्रतीक बनला। गुढीपाडवा हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा सण आहे। शिवाय या दिवसापासूनच मराठी नववर्षाला सुरुवात होते। साहजिकच या नवीन वर्षाचे स्वागत पारंपरिक वेशभूषेने केले जाते। महिला गुढीपाडव्याच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक साड्या परिधान करतात, तसेच पारंपरिक दागिने घालतात, तर पुरुष मंडळी धोती, सलवार, कुर्ता असा पारंपरिक पेहराव करतात। पारंपरिक वेशभूषा करून लेझिम, ढोल, ताशे आणि भव्य दिव्य देखावे करून मोठी शोभायात्रा काढली जाते। शहरातील व सर्व समाजातील लोक यात सहभाग घेतात आणि मराठी नवीन वर्षाचे स्वागत करतात।